आणि यानंतर आता बातमी पावसासंदर्भातली आहे। आपण पाहतोय राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्यात। 5 ते 7 एप्रिल दरम्यान सुद्धा मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। दरम्यान पुढील 24 तासात पावसाचं सावट गायब होऊन तापमानाचा पारा वाढण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, लातूर आणि धाराशिवला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये सुद्धा येलो अलर्ट असेल। तर तिकडे बुलढाण्यामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पपईची बाग अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करतात। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून अक्षरशः पूर्णपणे बाग भुईसपाट झाली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पाऊस होतोय, सोबतच गारपीटही होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील जी उभी पिकं आहेत त्याचं नुकसान होते। मी सध्या चिखली तालुक्यातील सोमठाणा इथल्या सुहास झगरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये 5 एकर पपईची लागवड केलेली होती आणि जी काल गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, त्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अक्षरशः शेतातील जी पपईची बाग आहे संपूर्ण या ठिकाणी नष्ट झालेली आहे। आपण जर बघितलं तर हे अशा पद्धतीनं या गारपीटमुळे जे नुकसान झालंय हे संपूर्ण बाग जी आहे संपूर्ण या ठिकाणी नष्ट झाली आहे। लाखो रुपयाचं नुकसान क्षणात निसर्गाने या ठिकाणी केलेलं आहे। संपूर्ण बाग जी आहे ती या ठिकाणी कोलमडून पडलेली आपल्याला दिसते। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सोमठाणा, बुलढाणा। तर एकूणच राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। तिकडे जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। यात आडगाव, सावरखेडे, करमाड, मुंदाणे, हनुमंतखेडे, जोगलखेडे, तामसवाडी या गावातील पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। तर अवकाळी पावसाचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका बसलाय। 8 तालुक्यातील 4782.50 हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झालंय। तर फळबागांसह रब्बी आणि उन्हाळी पिकांचं देखील यामुळे नुकसान झालंय। शिवाय पत्रे उडाल्यामुळे 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। आता जाऊयात गोंदियामध्ये। गोंदियात सुद्धा वादळी वाऱ्यासह तुरळक पावसानं हजेरी लावली आहे। 52,000 हेक्टरवरील धान पिकावर या अवकाळीचं संकट कोसळलंय। दरम्यान धान आणि भाजीपाला उत्पादक यामुळे चिंतेत आहे। आणि आता जाऊयात वाशिममध्ये। वाशिम जिल्ह्यात सुद्धा गेल्या 3 दिवसांपासून अधूनमधून अवकाळी पाऊस सुरू असून काल विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसानं फटका बसलेला आहे हळदीला आणि कांदा पिकाला। दरम्यान ज्वारीला सुद्धा या पावसाचा फटका बसलाय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पिकांचे, त्यामुळे आता तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली जाते। आणि आता बघूयात नागपूरमधून बातमी आहे। नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे 24 तासात कमाल तापमानात 9 ते 10 अंशांची घसरण झाली आहे। नागपूरचा पारा 34.8 अंशांवरून 9.2 अंशांनी घसरलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गेल्या 3 दिवसात नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा प्रकारचं वातावरण बनलं। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाल्याचं चित्र वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाल्याचं सुद्धा चित्र समोर आलेलं आहे आणि तापमानात मोठ्या प्रमाणात घट जी आहे ती झालेली होती। ती मात्र आज 4थ्या दिवशी जर आपण बघितलं तर सूर्यप्रकाश जो आहे तो चांगला पडलेला आहे आणि आकाश जे आहे ते निरभ्र झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता हे जे ढगाळ आणि पावसाळी वातावरण होतं ते हटून आता जे आहे ते पुन्हा एकदा ऊन पडायला सुरुवात होईल। मात्र गेल्या 3-4 दिवसापासून गरमीपासून नागपूरकरांना आणि विदर्भवासियांना काहीसा दिलासा मिळाला होता। आता पुन्हा एकदा उन्हाचे चटके जाणवणार का याकडे आता सगळ्या विदर्भवासियांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।